झोपेतून उठल्यावर काही ना काही खायला लागतेच. तर ही क्लिप माझी कालची आहे. काल काही तेवढं शूट वगैरे केलं नाही. तर काल बनवलेले होते मी मैसूर पाक आणि ती पण झटपट बनते. तर म्हटलं चला आज तेच लेकराला बनवून देऊयात. कारण दुकानचं सारखं तर लेकरं जेवण करत नाहीत. त्याच्यामुळं असंच काही घरी थोडं का बनवून दिलं की लेकरं घुलून जाते. तर माझ्या लेकराला खूप जास्त आवडते असं गोड काही खायला. घरी बनवलेलं पण ती आवडीनं खाते. तर ही माझी क्लिप कालची आहे आणि काल काही तेवढं शूट वगैरे केलं नाही. कारण आता तब्येतच तशी होऊन आहे की शूट वगैरे करायचा त्रास येत आहे. परंतु तरी पण वाटते की एकतरी शॉर्ट व्हिडिओ रोजचा अपलोड करावं म्हणून. तरच मग कालची एक क्लिप आणि काही आजचं शूट केलेलं ते तुमच्यासोबत शेअर करते. इथे छान अशी आईची पूजा चालली होती आणि नंतर आई देवाहून सुद्धा आल्या होत्या. बाई स्कूलमधून आल्याच्या नंतर आता ऊन खूप जास्त तापत आहे. तर तिच्या पप्पाची कॅप घालून आली होती. खूप जास्त मटकत होती. वर बघ म्हटलं तर बघत नव्हती आणि मी पप्पासारखी पोलीस झाली अशी ती म्हणत होती. तर ती स्कूलमधून आली की ती आईस्क्रीम घेऊन येतेच माझ्या नावची सुद्धा. इथं मी बाहेर टाकलेले कपडे काढून घेत होते कारण एवढ्या जास्त ऊन तापत आहे ना की कपडे एकदमच लवकर सुकून चालले आणि कपडे थोडा वेळ जास्त बाहेर ठेवले की लगेच कपड्याचा कलर चेंज व्हायला लागतो कारण ऊनच तशी तापत आहे. आणि मग थोडा आराम केला. नंतर मग फ्रीजवरती एकदम जास्त पसारा झाला होता कारण ते 1-2 दिवस जर का नाही आवरलं ना तर माझी बाई सर्व पसारा फैलवून ठेवते. तर मग ते पण छान दिसत नाही. तर म्हटलं सर्व आवरून घेऊयात थोडं आणि मग ते सर्व आवरून घेतलं. आणि जी मी आता फ्रीजवरती टाकत आहे ना तर ती मी पाय पुसणे म्हणून आणली होती. परंतु ती एवढी छान दिसत आहे आणि एवढी सॉफ्ट आहे ना तर मी त्याला वॉशिंग मशीनमध्ये 1-2 दिवसाला वॉश करते आणि फ्रीजवरच ठेवते. तर ते एकदम सॉफ्ट आहे आणि छान पण आहे आणि लगेच निघते पण वॉशिंग मशीनमध्ये. आणि नंतर मग बाईला मॅगी बनवून दिली. तर चला असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.